आता हे तयार केलेलं घनजीवामृत आहे, 2.5 महिने झालेले आणि ह्याला खाली साडीचं सुद्धा लेअर दिलेलं आहे. तरी प्रचंड अशा मुळ्यांचं जाळं ह्या ठिकाणी जे आहे ते आपण पाहू शकता. हे मुळ्यांचं जाळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेलं आहे. आणि हे जे आहे ही मुळ्या कुठल्या आहेत बघा हो का, हा नाही बरोबर आहे. खाल्लेच तर झाडाच्या मुळ्या, आता आम्ही काही शास्त्रज्ञांसोबत चर्चा झाली. आता इकडे हे सगळे आसपास झाड आहेत. पेरूचं झाड आहे, त्याच्यानंतर इकडं पेरूचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, ह्या ठिकाणी हे आहे पेरू आहे, त्याच्यानंतर हे जे आहे हे जांभळ आहे, इकडे ही जे आहे ते आंबा. आणि ह्याच्या खाली एवढं हे असताना सुद्धा मुळ्यांचं प्रचंड जाळ जे आहे ते इकडं सगळं. आता सगळे काय म्हणतात, मुळ्या जमिनीच्या खाली जातात, मुळ्या वर येत नाहीत. तर हे बघा, ह्या मुळ्या इथं आपल्याला क्लिअर कट ह्या ठिकाणी दिसायले की ह्या सगळ्या मुळ्या ज्या आहेत यांचं प्रचंड असं जाळं ह्या ठिकाणी. आणि पांढऱ्या मुळीची तर इतकी ही संख्या ह्या ठिकाणी दिसायलेली आहे की एकदम जबरदस्त असं हे सगळं डेव्हलप झालेलं आहे. काही शास्त्रज्ञांना आम्ही फोन केले तर त्यांचं म्हणणं आलं की मुळ्या कधीही जमिनीतच जात असतात, त्या काही वर येत नाहीत. आणि मग ह्याच्यात काहीतरी एखाद्या ऊसाचं काही टिपरू काही राहिलं असेल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आलं. मात्र ते नाही आहे, ह्या ठिकाणी सगळ्या मुळ्या ज्या आहेत ते खालूनच आलेल्या आहेत हे असं दिसतंय.